हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो साबुदाणा स्वच्छ धुवून आपण 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता साबुदाणा भिजेल इतपत मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, त्यामुळे खिचडी खूप चिकट बनते. अगदी अर्ध माझं बोट भिजलेलं आहे इतपत साबुदाण्यात पाणी मी घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 5 ते 6 तासांनंतर अगदी छान असा आपला साबुदाणा भिजून तयार आहे. अगदी सॉफ्ट आणि फुगून मस्त वरती आलेला आहे. त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे. तूप किंवा तेल दोन्हीचाही यूज आपण करू शकतो, पण तुपामुळे अगदी छान लागते खिचडी. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार आपण घ्यायची आहे. सुरुवातीला मी दिलेलं नाव तुम्ही पाहिलंच असेल. मी नाव देताना सांगितलेलं आहे की ही खिचडी अगदी पंक्तीत जशी होते आणि आपल्याला ती खावीशी वाटते, अगदी त्या पद्धतीने ही खिचडी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिरची थोडीशी लाल झाली की त्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण लगेचच मी 4 ते 5 चमचे कूट टाकलेलं आहे. कूट ही आपल्याला छान शेंगदाणे लाल भाजून मगच कूट करायचं आहे, त्यामुळे छान होते खिचडी. त्यानंतर इथे मी मोठ्या आकारातला उकडलेला बटाटा टाकून घेणार आहे. हे सगळं आपण एकदमच टाकून घेणार आहोत. बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे खिचडीला छान ओलावा येतो. तुम्ही जर कच्चा बटाटा टाकणार असाल तर त्याचे बारीक काप करून अगोदरच तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत. पण उकडलेला बटाटा टाकलं तर खिचडी जास्त टेस्टी बनते आणि छान मऊसूतही होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला खिचडी छान हलवून घ्यायची आहे. खिचडी थोडीशी 2-3 मिनिट परतून झाली की त्यामध्ये मी थोडंसं पाण्याचा शिंतोडे देणार आहे आणि खिचडी पुन्हा एकदा छान हलवून घ्यायची आणि थोडे 3 ते 4 मिनिटांसाठी ती झाकून ठेवून घेणार आहोत आपण. एक 3-4 मिनिटांनंतर मी पुन्हा एकदा झाकण काढून खिचडी छान हलवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान मोकळी झालेली आहे आपली खिचडी. प्रत्येक साबुदाण्याचा कण अगदी वेगळा दिसत आहे आणि तरीसुद्धा तेवढीच सॉफ्ट ही दिसत आहे. ही खिचडी पूर्ण दिवस तुम्ही सकाळी जरी करून ठेवली तरी पूर्ण दिवस अगदी जशीच्या तशी सॉफ्ट राहते. यासाठी आपला साबुदाणा ही परफेक्ट भिजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी साबुदाणा पूर्ण 4 ते 5 तास भिजलेलाच हवा. अगदी कमी वेळ म्हणजे 1.5-2 तास जर आपण साबुदाणा भिजवून लगेच त्याची खिचडी बनवली तर ती थंड झाल्यानंतर लगेच तासाभरात खावीशी वाटत नाही. या पद्धतीने तुम्ही नक्की खिचडी ट्राय करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण ती तेवढीच टेस्टी बनणारी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.